नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, द्वितीय वर्ष विज्ञान मराठी अभ्यास पुस्तक, द्वितीय सत्र, मराठी कथा दर्शन 2020 पासून. या संपादित पाठ्यपुस्तकातील एक शहर मेले त्याची गोष्ट ही लीना मेहेंदळे लिखित कथा आज आपण बघणार आहोत. या कथेकडे जाण्यापूर्वी आपण लेखिका लीना मेहेंदळे यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. जन्म 31 जानेवारी 1949, धरणगाव, जिल्हा जळगाव येथे. अर्थशास्त्रात पदवी, भौतिकशास्त्रात MSc पदवी संपादन केली. महाराष्ट्र राज्याच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव, गोवा राज्याच्या माजी मुख्य माहिती अधिकारी, सांगलीच्या जिल्हाधिकारी. त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये द कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमन या विषयावर झालेल्या परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. पुणे येथे 1986 साली स्थापन झालेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नेचरोपॅथीचे देशव्यापी नेटवर्क त्यांनी तयार केले. मेहेंदळे यांनी आपली उपेक्षित राष्ट्रीय सौर दिनदर्शिका इथे विचारांना वाव आहे, एक शहर मेले त्याची गोष्ट, क्या गलत है मायथॉलॉजी शब्द में, नित्य लीला, प्रशासनाकडे वळून बघताना, संकल्प आणि सिद्धी व स्पर्धा परीक्षा, संगणकाची जादुई दुनिया, समाज मनातील बिंब, सुप्रशासनाचे पहिले पाऊल या पुस्तकांबरोबर 23 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उषा मेहता हिंदी सेवा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आता आपण लीना मेहेंदळे लिखित एक शहर मेले त्याची गोष्ट ही कथा बघत आहोत. 16व्या शतकाने डोळे उघडून आळोखे पाळोखे दिले आणि पृथ्वीकडे नजर टाकली. एक मोठा डोंगरपट्टा दिसला, त्यावर घनदाट अरण्य, त्यातच एक मोठा झुपका हिरड्यांच्या झाडांचा. शेजारी एक छोटी वस्ती. 16व्या शतकाने त्या वस्तीकडे रोखून पाहत म्हटलं, इथं काहीतरी वेगळं घडेल. वस्तीच्या पूर्वेकडे घनदाट जंगल होतं. बहुतांशी हिरड्याची झाडं, पण इतरही चिकार जाती होत्या. मोठे वृक्ष, 300-400 वर्ष आयुष्य असणारे. छोटी झुडपं, लता, वेली, गवतांचे कितीतरी प्रकार. प्रत्येकाचं आयुर्मान निराळं, प्रत्येकाचे ज्ञानतंतू निराळे, स्वभाव निराळा. वस्तीच्या पश्चिमेला शेती होती. तिथे बहुतांशी बाजरी पिकायची. कधी कधी थोडी तूर, थोडे चणे, थोडी तेळ उगवले जात. शेताच्या बांधावर कुठे लिंब, कुठे बाभळी, कुणी आंबा लावला असेल, कुणी चिंच, तर कुणी चक्क सागवान. पण बांधावरच्या झाडांवर सगळ्या गावांचा वाटा असायचा. कुणाला चटणीसाठी चिंच हवी असेल तर काळूच्या बांधावरून घेऊन जायची. कुणाला दात घासायला बाभळीची काडी हवी असेल तर पुढे नामदेवाच्या शेतात जायचं. भाजीपाला आणि फुलं पण शेतात पिकवत नसत. प्रत्येकाच्या परसात काही ना काही लावलेलं असायचं आणि कुणालाही ते घ्यायची परवानगी असायची. वस्तीचे मुख्य धन आणि हक्क म्हणजे हे जंगल. खास करून लाकडी आणि चामड्याच्या वस्तू तयार करण्यासाठी शेतीचा नांगर बनवायचा असो, अगर घरात झोपण्याची लाकडी खाट, जंगलातून लाकूड आणून ही कामं पुरी व्हायची. मेलेल्या गुराढोरांचं चामडं कमवायसाठी त्याला हिरड्याच्या पाण्यात वारंवार बुडवून ठेवावं लागायचं. ते हिरडे देखील जंगलातूनच मिळायचे. वस्तीतील चामड्यांच्या वस्तू तयार करणारे कारागीर कमी आणि कलाकार जास्त होते. त्यांनी तयार केलेली पायताने विकत घेण्यासाठी दूरदूरचे व्यापारी येत. त्यासाठी हरियाला तर 4 कोस दूरच्या राजाकडून बोलावणं आलं होतं. राजाने त्याला खास सन्मान दिला होता. तेव्हा हरियाचं वय असेल 25-27च्या आसपास. राजाने विचारलं होतं, चपलांवर इतकी मेहनत, इतकी कलाकुसर कशी काय करतोस? तो बनवलेली पादत्राणं इतकी मऊ असतात, जणू काही उबदार कापडाने हलके हलके पाय दाबावेत. कसं करतोस हे? कोणी शिकवलं तुला? हरियाने पळभर डोळे बंद केले तर हिरड्यांचे जंगल त्याच्या डोळ्यांपुढे नाचू लागले. त्याने उत्तर दिलं, महाराज, आम्ही जंगलात जातो, झाडांकडूनच शिकतो चामडं कसं कमवायचं, त्याला नरम मुलायम कसं बनवायचं. राजाने म्हटलं, तर मग ध्यान ठेवा, तुमचं जंगल नेहमी हिरवगार राहावं. त्या गोष्टीला होऊन सुद्धा 20 पावसाळे गेले. आज हरिया वस्तीतल्या जुन्या आंब्यांच्या खाली बसलेला आहे. सगळ्यांना इथेच यायचं निमंत्रण पाठवलं होतं त्याने. थोड्या वेळाने लोक जमा होतील. तोपर्यंत हरिया मनातल्या मनातच आपले शब्द उलटसुलट फिरवतोय. त्याला काय म्हणायचं आहे ते त्याला स्वतःलाच नीटसं कळलेलं नाही. तर मग गाववाल्यांना तो काय सांगणार? त्याला म्हणायचं होतं की गावात आता लोक वाढलेत, त्यांना शेतात उत्पन्न पुरेना झालंय.
जंगलातून जी कंदमुळं, जाम, करवंद, उंबर आदी आणली जायची ती देखील कमी होऊ लागली आहेत. गावकऱ्यांना हे कळत नसेलच नाही. याच आंब्याखाली बसून गावानं ही चर्चा आधी केलेली आहे. मग हरिया आज नवीन काय सांगणार आहे? त्याला स्वतःलाच ठाऊक नव्हतं. वस्तीवाले गोळा झाले तसे हरियाने उठून आधी आपल्या वडिलांना आणि मग रामधन बाबांना पायाला हात लावून नमस्कार केला. तिथून आपल्या जागेवर परत येईपर्यंत एवढा वेळ जमवून ठेवलेले सगळे शब्द हरवून गेले. कोणतीही भूमिका न मांडता वेळ जमवून ठेवलेले सगळे शब्द हरवून गेले आणि एकदम घोषणा करून टाकली, मी ही वस्ती सोडून नवीन गाव वसवायला बाहेर पडत आहे. इथलं जंगल, जमीन आणि शेती कमी पडत चालली. आता नवीन शोधावी लागेल. बोला, माझ्याबरोबर कोण कोण येणार? जाण्याची तयारी पूर्ण झाली होती. नेतृत्व ओघानेच हरियाकडे आलं होतं. एकूण 40 परिवार चालले होते. त्यातले 18 तर चामड्याच्या वस्तू तयार करणारे कारागीर होते. ते आपल्याबरोबर काही ढोरंही घेऊन जाणार होते. म्हणजेच आता काहींना हे कारागिरीचे काम सोडून गुराखी आणि मेंढपाळांचे काम शिकावे लागणार होते. काहींना शेती पिकवावी लागणार होती. तशी 7 शेतकरी कुटुंबही सोबत निघाली होती. 5 लाकडी वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांची कुटुंब होती, बाकी इतर. रात्री मधुकर आला. हरिया, माझ्या आईने निरोप दिलाय, आताच तिला जाऊन भेट. मधुकर गावाचा वैद्य होता. त्याचे वडील लहानपणीच वारलेले. आईनेच त्याला वाढवलं होतं आणि वैद्यकीय शिकवली होती. गावात कुणाला ताप आला, जखम झाली, साप विंचू चावला तर लोक येऊन मधुकरच्या आईला आणि आता मधुकरला विचारत. दूरच्या वस्त्यांवरून देखील लोक येत. कधी कधी आपल्या आजारी गुरांना पण घेऊन येत. मधुकरच्या आईने बोलावलं आहे म्हणजे नक्की काहीतरी खास बात असणार. हरिया लगेच उठून मधुकर बरोबर निघाला. 2-3 पणत्यांच्या उजेडात मधुकरची आई समोर कित्येक मुळे आणि खोडं पसरून बसली होती. हरिया येताच ती म्हणाली, काय रे, जायची तयारी पूर्ण होत आली असं ऐकते? हो. मधुकरची आई, तुला आठवतं का? एकदा आपल्या गावात एक नट आला होता. रामायणातल्या पात्रांचा अभिनय करून पोट भरायचा. त्यानेच नव्हतं का सांगितलं की पश्चिमेकडील कळंबी गावातली एक वस्ती निघून त्यांनी दुसरीकडे गाव वसवलं होतं. आपली ही वस्ती पण अशीच येऊन वसली होती की नाही? पण आता इथलं जंगल आणि शेती अपुरी पडायला लागली. म्हणून मी ठरवलं की दुसरी वस्ती वाढवायची. ते ठीक आहे, म्हणून मी तुझ्यासाठी या मुळ्या आणि बिया बाजूला काढल्या आहेत. दुसरी वस्ती निवडशील तेव्हा तिथल्या जंगलात जाऊन यांची ओळख करून घ्यावी लागेल. नाहीतर येता जाता कुणी आजारी पडल, ढोर मरू लागली तर काय कराल? हरियाच्या डोळ्यासमोर पुढची 20 वर्ष झरकन फिरली. मनात एक वेगळाच विचार आला. मधुकरची आई, थांब, या सगळ्या मुळ्या आणि झाडपाला इथेच राहू दे या मधुकरसाठी. तूच आमच्याबरोबर चल नव्या वस्तीवर. हे काय बोलतोस हरिया? मधुकर इथे एकटा पडेल ना? नाही काकी, त्याने आपल्यासाठी पाहिली आहे कोणीतरी. काय रे मधुकर, तुझं आणि कोमल जमलंय ना? तुम्ही दोघं याच पावसाळ्यानंतर वेगळी झोपडी करायची म्हणताय ना? मग तुम्ही दोघं तिकडे आणि काकी इकडे एकटी या झोपडीत. त्यापेक्षा येऊ दे आमच्याबरोबर. इथली वैद्यकी तू पाहशील, आमच्या नव्या वस्तीची वैद्यकी तुझी आई बघेल. नव्या वस्तीसाठी निघायला अजून 15 दिवस होते. मधुकरची आई त्याला जंगलात घेऊन निघाली. जंगलात पाण्याचे 4 ओढे होते. बहुतेक वेळी बारमाही पाणी गुडघाभर वाहायचे. त्यातल्याच एका ओढ्यापलीकडे दोघं गेली. तिथे एक करवंदीची जाळी होती. त्याच्या पलीकडे म्हातारा वड. त्याला म्हातारा वडच म्हणत, कारण त्याच्या इतक्या बारंब्या होत्या की मोजणं अशक्यच. त्याच्याही पलीकडे कमरे इतकं वाढलेलं एक नव्या जातीचं गवत होतं. त्यावर बारीक पिवळी धमक फुलं डोलत होती. मधुकर आणि आईने म्हाताऱ्या वडाला हात जोडले आणि त्याच्या खाली निवांत बसले. पलीकडील पिवळ्या फुलांकडे बोट दाखवत मधुकरची आई सांगू लागली, ऐक, ही खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा माझे वडील या जंगलात येत असत. त्यांना झाडांशी कसं बोलावं ते ठाऊक होतं, म्हणूनच ते गावात वैद्यकी करू शकत होते. मी पण लहानपणापासून त्यांच्यासोबत जंगलात येत असे. कंदमुळांची ओळख करून घेत असे. एकदा गावात एक विचित्र महामारी पसरली. लोक तापाने फणफणत त्यातच वांती होती आणि नाक डोळे वाहू लागत. मग ताप वाढायचा आणि माणूस पटकन मरून जायचा. एक एक करून 23 माणसं या आजारात मरण पावली. ते वडिलांकडे येऊन रडत. वडीलही हताश होत होते. रोज जंगलात येत या म्हाताऱ्या वडाला हात जोडत, बाबा रे, तू इतकी वर्ष, इतके ऋतू पाहिलेस, या गावच्या कित्येक पिढ्या तू पाहिल्यास, त्यांचे रोग, शोक, संताप पाहिलेस. या महामारीविरुद्ध लढायचं ज्ञान तुझ्याकडे कुठंतरी जपून ठेवलं असशील. तुझ्याकडे नसेल तर तुझ्या वृक्ष जातीकडे असेल ते ज्ञान भांडार उघड आणि या रोगावर उपाय दाखव, मार्ग दाखव.
नाहीतर एक एक करून सर्व माणसं मरतील, ही वस्ती उजाड होईल, तूच सांभाळ. मी रोज तुझ्याजवळ येईन आणि तुला उपाय विचारेन. हे जंगल तुझं आहे, तशी ही वस्तीही तुझीच आहे. वस्ती वाचवण्याची जबाबदारी पण तुझीच आहे. मधुकर आश्चर्याने ऐकत होता. असं आजोबा बोलू शकत होते झाडांशी? मग पुढे काय झालं? बाबा सांगतात, एका रात्री वडाच्या झाडानं इतर झाडांबरोबर चर्चा केली. हा आजार काय आहे, इथल्या वस्तीच्या माणसांना का जडलाय, त्यावर उपाय काय आहे, कुठकुठल्या झाडाझुडपाजवळ किंवा गवताजवळ किंवा वेलींजवळ हा रोग थोपवणारे प्रभावी तंतू आहेत. त्या रात्रीच्या सभेत सर्व झाडांनी आपापल्या बुंध्यामध्ये साठून राहिलेली ज्ञानभंडारे उपसून पाहिली. कुणाजवळ 50 वर्षांपासून साठलेले ज्ञानतंतू होते, तर कुणाजवळ 100 वर्षांचे. स्वतः वडाजवळ फक्त 80 वर्षाचे साठलेले ज्ञानतंतू होते. पण अगदी पश्चिमेच्या कोपऱ्यावर एक 250 वर्ष वयाचं झाड होतं. त्याला माहीत होतं या आजाराबद्दल. त्याला माहीत होतं की कुठल्या झाडांचे प्रभावी तंतू एकत्र करायची गरज आहे. त्याच्या सूचनेवरून त्या झाडांनी आपले प्रभावी तंतू देऊ केले आणि हे समोर दिसणारे गवत तयार झाले. आधी हे गवत जंगलात नव्हते. बाबा सांगतात की या गवताच्या घरापासून त्यांना नवीन औषध तयार केले आणि ती महामारी आटोक्यात आणली. मधुकर अवाक होऊन ऐकत होता. त्याला आपल्या आजोबांच्या नोंदवहीत लिहून ठेवलेलं एक वाक्य आठवलं. जिथे जो आजार असेल तिथे जवळच्या झाडाझुडपांकडे त्याचं औषधही असतं. त्याची आई सांगत होती, तेव्हापासून तुझ्या आजोबांच्या वैद्यकीची चर्चा दूरदूरच्या गावापर्यंत होऊ लागली. आजही माझ्याकडे येणारे लोक मला त्यांच्या जागी मानून त्याच श्रद्धेने येतात. आणि ती महामारी? मी तर गावात कधीच महामारी नाही पाहिलेली, मधुकरने विचारले. खरं आहे, ती महामारी गावात पुन्हा नाही आली. माझ्या वडिलांच्या काळात नाही आणि माझ्या काळातही नाही. पण कोण जाणे, तुझ्या काळात कदाचित येईल, किंवा आता हरिया दुसऱ्या ठिकाणी वस्ती करायची म्हणतोय, तर तिथे येऊ शकते. आणि तिथल्या जंगलामध्ये हे गवत नसेल तर? म्हणूनच तुला इथे घेऊन आले आहे. आज इथे या गवताचं बी धरूया. ते मी तिकडच्या जंगलात नेऊन लावीन. आई, फक्त बी नको टाकू, कुणाला तरी नीट समजावून पण ठेव. हो रे हो. आता मला त्या नव्या वस्तीस एक नवा मधुकर तयार करायचा आहे. आणि आई, त्या झाडाने वडाच्या सांगण्यावरून आपले ज्ञानतंतू तपासून आजाराचं औषध ठरवलं होतं, ते जुनं झाड कुठे आहे? माझ्या बाबांनी मला ते झाड दाखवलं होतं, पण मला वाटतं त्याचं आणि बाबांचं आपापसात काहीतरी नातं निर्माण झालं असावं. बाबा गेले त्यानंतर काही दिवसांनी ते झाड हळूहळू सुकून गेलं. मग एकदा जंगलात वणवा पेटला, त्यात ते होरपळून गेलं. मग आता आपल्या जंगलात जुनी झाडं कोणकोणती शिल्लक आहेत? एकतर हा वडच आहे, पण बाबा सांगत की चौथ्या झऱ्याजवळचा शीशम सगळ्यात जुना असावा. तिकडेच 3-4 ओक आहेत, तेही जुनेच आहेत. मधुकर, जुन्या झाडांकडे विशेष लक्ष दे. त्यांनी आपल्या कित्येक पिढ्या पाहिलेल्या असतात. आपली सुखदुःख, जरा व्याधी त्यांना कळत असते. त्यावरती सतत उपाय शोधत असतात. आपल्याला त्यांची भाषा समजत नाही म्हणून, नाहीतर किती फरक पडला असता. 25 वर्ष लोटली. हरियाला ते अशासाठी लक्षात आहे की ते वस्तीहून निघाले होते तेव्हा लक्ष्मणच्या झोळीत 2 महिन्याचं मूल होतं. तो चंदर आता 25 वर्षाचा झाला आहे. त्याच्याच नावाने या वस्तीचं नाव ठेवलं चंदरपूर. लक्ष्मण आणि ताणी तर त्याचे आईवडीलच आहेत. पण चंदरला खरा लळा आहे तो मधुकरच्या आईचा. जसा कृष्ण बाळाला यशोदेचा लळा असावा, तसाच तिने त्याला जंगलात नेऊन वैद्यकी पण शिकवली. महामारीवर वापरण्याचे ते पिवळ्या फुलांचे गवत चंदर आणि मधुकरच्या आईने जंगलात खास जतन केले आहे. चंदरपूर गाव वसवायच्या आधी हरिया, लक्ष्मण आणि मधुकरच्या आईने आसपासचे कित्येक कोस क्षेत्र तपासले होते. 40 परिवारांना बसवण्यालायक मोकळी जमीन करायची होती. काही झाडं तोडावी लागणार होती. मग त्या क्षेत्राच्या राजाकडून गाव वसवण्याची, शेती करण्याची आणि जंगल वापरण्याची परवानगी घ्यावी लागणार होती. त्यासाठी हरिया आणि लक्ष्मण राजाकडे गेले होते. शेतीचा किती कर राजाला दिला जाईल आणि जंगलाचा किती हिस्सा गावाला वापरून दिला जाईल ते ठरल्यानंतरच राजाची आज्ञा मिळाली. पण राजा तेवढ्यावरच संतोषला नव्हता. त्याने विचारलं, हो, तुमचे 40 परिवार आहेत, त्यांना हुनर काय काय आहे? त्यामुळे राज्याचा काय लाभ आहे ते सांगा. हरियाचे कौशल्य पुन्हा एकदा आपली जादू दाखवून गेलं. त्याने मोठी मेहनत घेऊन बनवलेली चपलांची जोडी उलगडून राणीच्या पायांसमोर ठेवली. लक्ष्मण भातापासूनच बारीक पोहे तयार करण्यात पटाईत होता. त्यानेही आपली पोह्यांची पिशवी राजासमोर उघडून ठेवली. हां, शेतकरी आणि चामड्याच्या वस्तू तयार करणारा कारागीर, बरंच कौशल्य दिसतं तुझ्या कामात. राजाने चपलांच्या सुंदर जोडाकडे पाहत विचारलं, आणखी कोणकोणती कला आहे तुमच्या लोकांमध्ये?
एक सुखीराम आहे, तो बांबूची कामे करतो, आणि एक म्हातारी मधुकरची आई आहे, ती वैद्यकी करते. ती झाडांशी बोलू शकते, महामारीचं औषध शोधून काढू शकते. 40 परिवारातील प्रत्येकाच्या कलेची आणि कौशल्याची माहिती लिहून घेतल्यावरच मंत्र्याने त्यांना गाव वसवायची परवानगी दिली होती. 2 दिवस राजनगरीतच घालवावे लागले होते. पण आता गाव पूर्णपणे वसलं आहे. 25 वर्षातच परिवारांची संख्या 300च्या वर गेली आहे. इतर कित्येक गावातले एकटे दुकटे परिवार या गावात वस्तीला आले. त्यांच्या कलाकौशल्यांमुळे चंदरपूर एक व्यापारी पेठेचे गाव बनले. चंदर 12 वर्षांचा होता तेव्हाची गोष्ट. हरिया आणि मधुकरच्या आईला राजाकडून बोलावणं आलं होतं. चंदर पण गेला होता. तिकडच्या एका गावात महामारी आली होती. शरीरावर फोड निघायचे, मग ताप यायचा, मग फोड फुटून पू निघायचा, ताप वाढायचा आणि पाहता पाहता रोगी दगावयाचा. 4 ते 8 दिवसातच सगळा खेळ खलास होत असे. मधुकरची आई आणि चंदरने आसपासची सगळी जंगल पिंजून काढले. मधुकरची आई प्रत्येक जुन्या झाडाजवळ जायची. पाहिलेल्या प्रत्येक रोग्याचे सगळे वर्णन त्या झाडांना ऐकवायची. दर संध्याकाळी निराशेने मान हलवत म्हणायची, उशीर लागेल. कुठल्याच झाडाला माहीत नाही या महामारीविषयी. पण महिन्याभरातच त्यांनी पाहिलं, जंगलात कडुलिंबाची बरीच रोपं उगवली होती. एरवी या जंगलात कडुलिंब जवळजवळ नव्हताच, तर मग काय महामारीचा उतारा या झाडांपाशी होता. मधुकरच्या आईने नियम ठरवून टाकला. प्रत्येक रोग्याने या रोपांच्या आसपास राहायचं. या एकाच उपायानं महामारीचा प्रकोप कमी झाल्याचं चंद्रने पाहिलं होतं. तेव्हापासून या क्षेत्रातही मधुकरच्या आईची ख्याती पसरली होती. 17व्या शतकाने आळोखे पाळोखे दिले आणि चंदरपूरकडे नजर रोखून म्हटलं, इथं काहीतरी वेगळं घडणार आहे. चंदरची 55 वर्ष उलटून गेली होती तेव्हाची गोष्ट. रोजच्याप्रमाणे तो जंगलात आला होता. तिथल्या अगदी जुन्या अगस्तीच्या झाडाखाली बसून त्याला रोज गावांची हालहवाल ऐकवायचा. गेल्या काही दिवसांपासून गावात एक विचित्र रोग पसरला होता. आजारी माणसाच्या तोंडातून लाळ टपकायची, डोळ्यातून पाण्याबरोबर घाणही बाहेर यायची. 6-8 दिवसात आधी हात पाय मग मान थरथर कापू लागे. त्या कंपामुळे रोगी जर्जर होऊन थंड पडू लागायचा. त्यातच उचक्या लागून त्याचा प्राण जायचा. चंदरने अगस्तीजवळ बसून हा आजार ऐकवला. त्याच्या 5व्या दिवशीच पौर्णिमेची रात्र होती. सर्व झाडांचा त्याच दिवशी चेतना संगम भरला. चंद्राच्या बिंबातून अमृताचा वर्षाव होत होता आणि त्याच रसात प्रत्येक झाडाचा कण आणि कण फुलून येत होता. मंद हवेत झाडे डुलत होती. त्यांच्या पानांच्या हालचालीने हवेत लहरी निर्माण होत होत्या. या लहरी एकमेकात मिसळत होत्या. त्यांच्या माध्यमातून झाडे एकमेकांना स्पर्श करत होती. त्या लहरींनी एक वेगळा झंकार, एक नाद निर्माण केला होता. आता प्रत्येक झाड एकमेकांशी बोलू शकत होतं, समजू शकत होतं. प्रत्येक झाडाची चेतना एकच प्रश्न विचारत होती आणि तो प्रश्न अगस्तीच्या झाडासाठीच होता. चंदरच्या लोमकूप आणि केसांकडून आम्ही ऐकलेला हा नवा आजार कोणता आहे? त्याचा प्रतिकार करणारे प्रभावी तंतू कोणकोणत्या झाडांकडे आहेत? एखाद्या असलेल्या प्रजातीकडेच या रोगाचा उपाय आहे की नवीन प्रजातीचे सृजन करावे लागेल? अगस्तीच्या जोडीला जंगलात एक जुना सोमवृक्ष पण होता. दोघांनी आपापल्या बुंध्याचे साठवलेले ज्ञानतंतू बाहेर काढले आणि तपासू लागले. त्याचवेळी दूरदूरच्या जुन्या जाणत्या झाडांकडून आलेल्या लहरींनी देखील त्यांच्या ज्ञानतंतूमध्ये साठलेली माहिती पुरवली. प्रत्येक चेतनाबिंदू व त्यातील बारीक सारीक माहिती सर्व झाडाझुडपांनी, लतावेलींनी, गवतांनी ग्रहण केली. त्यात आपली भर घालून उपायाचा शोध सुरू झाला. या सर्व मंथनातून 4 ज्ञानतंतू वेगळे काढले गेले. ते घेऊन एक नवी प्रजाती तयार होईल. ते एक जमिनीसरशी सपाट वाढणारे गवत असेल. त्याच्या मुळातून या नव्या महामारीवर असलेले औषध निर्माण होईल. या नव्या गवताचे नाव ठरले अशोका. त्याला जमिनीतून उगवायला देखील 8-10 दिवस लागतील. मग त्याला जनावरांपासून वाचवावे लागेल. याची जबाबदारी पडली बाभळींवर. त्यांनी आपले काटे वापरून या नव्या गवताला संरक्षण द्यायचे. मग कुठे महिन्यानंतर ते गवत रोगांवर उपायासाठी तयार होईल. अशोकाने आपल्या सोबतच्या इतर गवतांकडून आणि झुडपांकडून त्या चेतना संगमाची कहाणी तेवढी ऐकली आहे. कसा असतो चंद्रप्रकाशात होणारा झाडांचा चेतना संगम? कधी कधी करतात तो संगम. अशोकाला कधीच पाहायला मिळाला नाही. त्याचं आयुष्य तरी केवढंसं. उगवून बी धरून ते जमिनीत पडून जायला फक्त 2 महिने पुरत. मग ते बी उगवणार एकदम पुढच्या वर्षी.
आता ती अगस्ती आणि सोमची झाडेही उरलेली नाहीत. कित्येक वृक्षांच्या प्रजाती संपत गेल्या आहेत. त्याबरोबरच कितीतरी पशुपक्ष्यांच्या देखील. अशोका स्वतःसुद्धा आतापर्यंत 250 वेळा झोपून पुन्हा उठलेले आहे. म्हणजे माणसांच्या भाषेत 250 वर्ष जुने इतके वर्ष त्याने त्या लाळ टपकवणाऱ्या महामारीच्या विषाणूंना थोपवून धरला आहे. पण ते एकटं किती वर्ष तग धरणार? जवळपासचे जुने जाणते वृक्ष माणसांनी कापून काढले आहेत. त्यांच्याजवळ जेवढी माहिती आहे ती साठवून ठेवण्यासाठी ज्ञानतंतूचे भांडार असलेला मजबूत बुंधा अशोकाकडे नाही. त्यासाठीचे मोठे वृक्ष पाहिजेत. तेच चेतना संगमात येणाऱ्या लहरींना आपल्या बुंध्यात साठवून ठेवू शकतात. तिथेच ती माहिती सुरक्षित राहू शकते. पण माणसाला हे एवढं सोपं असूनही कळत कसं नाही? गेल्या 300 वर्षात चंदरपूर गावात हजारो प्रकारांनी परिवर्तन झालं. पण त्या सगळ्यांना एकच परिवर्तन म्हणणं योग्य ठरेल. त्याचं नाव अफाट वाढ. मागे विशाल डोंगर आणि 2 नद्यांच्या संगमावर असलेले हे गाव राजधानीचे शहर झाले. इथे लढाया लढल्या गेल्या. इथून राज्यकारभार झाला. व्यापारी केंद्र तर होतेच, पण देशाची शैक्षणिक राजधानी म्हणून देखील गजबजून गेले. विस्तार आणि विस्तार हीच चंद्रपूरची ओळख होऊन बसली. 20व्या शतकाने आळोखे पाळोखे दिले आणि चंद्रपूरकडे डोळे रोखून पाहिले. आता चंद्रपूर हे देशाचे आर्थिक केंद्र बनत होते. राज्यकारभाराची भाषा इथे घडत होती. इतरत्र बोलली जात होती. समाज व्यवस्थेतही कित्येक बदल झाले. आता राजे रजवाडे गेले, त्याच्या जागी परक्यांची सत्ता आली. पुढे तीही गेली आणि लोकशाही आली. घरबांधणीचे तंत्र बदलले. बांबूच्या झोपड्यांऐवजी विटा आणि सिमेंटची पक्की घरं उभी राहिली. पायवाटा किंवा गाढवांच्या माल वाहतुकीचे रस्ते बदलून डांबरी रस्ते आले. आता सर्वत्र फॅक्टरी उत्पादने आली. त्यात सुखीरामच्या लाकडी वस्तू किंवा हरियाच्या चामड्याच्या वस्तू यांच्या उत्कृष्ट कारागिरीला काही महत्त्व उरले नव्हते. शिकण्यासाठी सुद्धा लोक झाडांपाशी जात नसत. आता शाळा कॉलेजात जात असत. झाडांनीही आता माणसांचं ऐकून घेणं बंद केलं होतं. पण त्यांच्या चेतना संगमामध्ये अजूनही माणसाला आणि पशुपक्ष्यांना होणाऱ्या आजाराची चर्चा होत असे. रोगनिवारक प्रजाती निर्माण कराव्या लागल्या तर त्याला आवश्यक ज्ञानतंतूंची शोधाशोध व चाचपणी होत असे. ज्या झाडाझुडपांजवळ ते असतील त्यांच्याकडून घेऊन नवीन प्रजाती निर्माण केल्या जात होत्या, जेणेकरून प्राणीसृष्टीत रोगराईचे प्रमाण कमी व्हावे. झाडांनी आपला धर्म सोडला नव्हता, पण समस्या ही होती की त्यांचे ज्ञान व नवे आविष्कार मनुष्यापर्यंत पोचवायचे कसे. 21व्या शतकाने आळोखे पिळोखे देत चंदरपूरकडे बघितलं आणि म्हटलं, अरे रे, हे काय होऊ घातले इथं. पण काळाच्या त्या तुकड्याला पुढं काहीच करायचं नव्हतं. चंदरपूरला आता देशाची 3री राजधानी म्हणत. शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये देशात नंबर 1. 40 परिवारांनी वसवलेल्या कसब्याची लोकसंख्या आता 40 लाखांच्या घरात पोचली होती. दूर दूर पाहावं तिकडं उंच उंच 10-20 मजली इमारती, शॉपिंग ऑर्किड्स, पक्के रस्ते, त्यांच्यावर धावणाऱ्या नव्या बसेस आणि आधुनिक वाहनं, समुद्राच्या अथंग लाटांप्रमाणे येणारे जाणारे लोक. आणि लोक म्हणू लागले, ओफो, लोकसंख्या इतकी वाढली पण रस्ते अजून तेच 50 वर्षापूर्वीचे अरुंद. अरे, कुणीतरी यांना रुंद करा रे. महानगरपालिकेच्या भव्य अट्टालिकेत बैठक झाली. रस्ते रुंद करा, प्लॅन तयार करा, एस्टिमेट बनवा झटपट. नगर विकास विभागाचे सर्वेअर दौडत सुटले. रस्ते रुंद करायचे आहेत, झाडं कापावी लागतील, मोजा रे किती झाडं कापावी लागतील ते. काही लोकांनीही आदेश ऐकला, पुन्हा कान देऊन ऐकला. अरे काय म्हणताय ते? झाडं कापून काढणार? कुठल्या रस्त्याबद्दल चालली आहे चर्चा? अरे तिकडल्या त्या रस्त्याची, पण त्यावर तर खूप जुनी सुंदर झाडं आहेत. हो, 200-300 वर्ष वयाची. आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवर पण झाडं कापणार आणि त्या तुकाराम पादुका रोडवर पण कापणार. छे, काहीतरी चुकतंय. 21व्या शतकातील माणसाला झाडांबरोबर संवाद साधता येत नव्हता. पण काही माणसांना झाडाची चेतना स्पर्श करून जात असे. त्यांच्यात एक आगळी संवेदना निर्माण होत असे. पण पुढे काय करायचे? संवेदना कशी जोपासायची, वाढवायची? झाडांबरोबर संवाद कसा साधायचा ते कळतच नसे. मग त्यांच्या मनात काहीतरी खळबळत असे. चंदरपूरमध्ये सुद्धा अशी काही माणसं एकत्र आली. ती म्हणाली, झाड कापू नका, त्यांच्या पलीकडून रस्ता न्या आणि रुंद करा. झाडांचा वापर रोड डिव्हायडरसारखा करा, त्यांना जगू द्या. मग थोड्या सभा झाल्या, नारे झाले, थोडे लेख छापून आले, थोड्या रॅली पण झाल्या. पण महानगरपालिकेवर दबाव येतच होता.
वाहनं इतकी वाढली आहे, ती चालवायला रस्ते हवेत. झाडांनी उगीच जागा अडवून माणसाची अडचण केली आहे. रस्ते द्या, झाडं नकोत, रस्ते द्या, झाडं नकोत. एक एक करून चंदरपूरचे सगळे रस्ते रुंद झाले. एक एक करून चंदरपुरातील रस्त्याच्या कडेची सगळी आयुष्यमान झाडं कापली गेली. त्या एका वर्षात चंदरपूर महानगरपालिकेने 50 पेक्षा जास्त वय असलेली सुमारे 7,000 झाडं कापून काढली. त्यांना कापून जे रस्ते रुंद झाले त्यांची लांबी होती सुमारे 200 किलोमीटर. अशोका आणि त्याच्यासारख्या छोट्या गवताच्या आणि झुडपांच्या कित्येक प्रजाती त्या रस्त्याखाली दाबल्या गेल्या. त्यांच्यावर रेती, माती, दगड, विटा, डांबर आणि सिमेंट येऊन पडले. त्यात त्यांचा जीव गुदमरून गेला. अशोकाचे बी पण गुदमरले. इसवी सन 2010च्या मार्चची एक सकाळ. चंदरपुरात लाळ टपकणारी महामारी पुन्हा एकदा पसरली. लोकांच्या हातापायांना, बोटांना कंपवू लागली. मग त्यांची मान थरथरू लागली. रुग्णालयात रोग्यांची संख्या वाढू लागली. या रोगाला थोपवण्यासाठी जगभरातले प्रसिद्ध वैज्ञानिक चंदरपूरकडे धावले. तिकडे पक्ष्यांच्या जगात पण खळबळ माजली. सतर्क राहण्याची सूचना सर्वांना मिळाली. अशा रोगाने मरण पावलेल्या माणसाच्या शवापासून दूर राहा. त्या शवाला चोच मारू नका. चंदरपूरमध्ये जेवढी झाडं आणि वनस्पती शिल्लक होत्या त्यांनी आपल्या लहरी पसरवून पुन्हा एकदा चेतना संगम करण्याचा प्रयत्न केला. पण आता सगळी झाडं एकमेकांपासून खूप लांब लांब होती. अनुभवाने कच्ची होती. त्यांच्यामध्ये संपर्क प्रभावी होण्यासाठी पूर्वी साधे गवत देखील कामी लागायचे. आता जमिनीवर फारसे गवत व छोटी झुडपंही राहिली नव्हती. झाडांकडे असलेल्या पातळ बुंध्यांमध्ये अजून म्हणावं तितके ज्ञानतंतू जमले नव्हते. आता कुठल्याही वृक्षाला किंवा झुडपाला पुन्हा अशोकाचे सृजन घडवून आणणे शक्य नव्हते. महामारी वाढत गेली, माणसाला खात गेली. सन 2011च्या मार्चची सकाळ. आज चंदरपुरातील प्रत्येक माणूस शहर सोडून निघून गेलेला होता. दुसऱ्या शहरात, नाहीतर मृत्यूच्या दारात. चंदरपूर आता फक्त बहुमजली इमारती आणि सिमेंटच्या रस्त्याचं शहर राहिलं होतं. हरियाचं चंदरपूर मरण पावलं होतं. मध्ये खूप वर्ष केली. आता देशात एक नवी संस्था चर्चेत येत होती. जैवविविधता जपणूक जत्रा, थोडक्यात तिला जैजच म्हणत. शाळेच्या मुलांची सहल काढणे व त्यांच्यामार्फत देशातील विभिन्न भागांच्या जैवविविधतेचा अभ्यास करणे. दुर्मिळ जाती शोधणे हे संस्थेचे काम. त्यांना हिरड्याचा शोध घ्यायचा होता. एका लेखकाच्या हस्तलिखित संग्रहात हरियाची गोष्ट होती. तो वारला तेव्हा त्यांच्या मुलांनी हा संग्रह रद्दीत विकला. रद्दी विकणाऱ्याची मुलगी जैजस ग्रुपच्या सहलींना जायची म्हणून त्याला वाटले हे कागद तिला महत्त्वाचे असतील. अशा तऱ्हेने हरियाची गोष्ट जैजसपर्यंत पोहोचली. चंदरपूरच्या आसपास हिरड्याची झाडे सापडतील असं त्यांना वाटलं. मग एक दिवस रंगीबिरंगी पोशाख घालून हजारो मुलं मुली चंदरपूरला आली. जणू फुलपाखरच. कुणाच्या हाती चित्र काढलेले फलक होते, तर कुणाकडे बिया, कुणाकडे रोप, कुणाकडे पाणी, कुणाकडे कुदळी. पुन्हा एकदा शहर मोजणी तज्ज्ञ आले आणि खानाखुणांवरून ओळखलं हे जुने चंदरपूर. याच त्यांच्या पंचकृषीच्या खानाखुणा. करा रे सुरुवात. ढोल लेझिमच्या तालावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू झाला. लाखो बिया, हजारो रोपं लावली. मध्यभागी जैजसला सापडलेले एकुलते हिरड्याचे रोपही लावले आणि अशोका त्याचा शोध लागला नाही. पण ही झाडे मोठी होतील, खूप खूप वर्ष जगतील, पिढ्यानपिढ्या माणसांचे रोग पाहतील आणि त्यांच्या औषधांची माहिती आपल्या ज्ञानतंतूंमध्ये साठवून ठेवतील. त्यांचे चेतना संगम भरतील. गरज पडेल तेव्हा प्रभावी तंतूंना एकत्र आणून रोगराई नष्ट करणाऱ्या प्रभावी वनस्पतींची वाढ करण्याचे काम सर्व वृक्ष मिळून सुरूच ठेवतील.